रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आपण आज बनवणार आहोत ती काकडीची कढी. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे ना, तितकीच रुचकर, टेस्टीसुद्धा आहे, पचायलासुद्धा हलकी आहे. आणि जर स्पेशली तुम्ही उन्हाळ्यात जर बनवली ना, तर ही रेसिपी तुमच्या पोटाला थंडावा देणारी आहे. तर इथे मी एक पांढरी काकडी घेतलेली आहे, त्याचा साल काढून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे गोल तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने एका साईडला अगदी आंबट नाही आणि अगदी गोड नाही, मीडियम घ्यायचं आहे आपल्याला ताक. जर तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मिसळून त्याचं छान असं पातळसर ताक बनवून घ्या. त्याच पद्धतीने इकडे साईडला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, काकडीचे काप, एक हिरवी मिरची, त्याच पद्धतीने कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा पिठी साखर हे सगळं घालून मी आता हे ग्राइंड करून घेणार आहे मिक्सरवरती. थोडेसे तीळ पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे, जेणेकरून या पदार्थाची टेस्ट आणखीनच वाढेल. तर हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आणि बिना पाणी घालता आपल्याला हे सगळं वाटायचं आहे, कारण काकडीमध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं. तर हे एकदम छान बनवून घ्यायचे, आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचे, फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आणि तयार झालेली पेस्ट आपल्याला ताकामध्ये घालून छान असं मिसळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने लाईट ग्रीन कलर आलेला आहे ह्याला. हा ॲक्च्युली नॉर्थ इंडियन पदार्थ आहे. उडपीच्या मठामध्ये जर तुम्ही गेलात किंवा बँगलोर, मैसूर साईडला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मठामध्ये हा पदार्थ नक्कीच खायला भेटतो. त्याला तिकडचे लोक तांबुळी असंही म्हणतात. तर या मी आता ताकाला किंवा या काकडीच्या कढीला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरच्या, त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये तीळसुद्धा घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या या काकडीच्या कढीची टेस्ट अजून सुंदर लागेल आणि खरंच खूप अप्रतिम लागते ही कढी. तर तुम्हाला ही कढी नंतरून जर तुम्ही स्टोअर करायचा विचार करत असाल तर तुम्ही ओन्ली मिश्रण बनवून ठेवलं तरीसुद्धा चालेल. ज्यावेळेला तुम्ही खायला घ्याल त्यावेळेला तुम्हाला ह्याचा तडका बनवून घातला तरीसुद्धा चालेल. आणि ही कढी गरम भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबतसुद्धा अगदी छान लागते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या